नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई शहरामध्ये आहोत। गेवराई शहरामध्ये पॅन्थर्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष धम्मापाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज गेवराई शहरामधून भव्य दिव्य असा गायरानधारकाचा मोर्चा निघायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण धम्मपाल कांडेकर यांना याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। धम्मपालजी, आज आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गायरानधारकाचा मोर्चा निघत आहे, आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत? आम्ही गेवराई तालुक्यातील आणि शहरातील कसत असलेल्या गायरानधारकांच्या नावे 7/12 मिळाला पाहिजे। तालुक्यातील गायरानधारकांचे पीक पंचनामे झाले पाहिजेत, ही मागणी घेऊन 13 मागण्या घेऊन आम्ही आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढतो आहोत। प्रत्येक जाती धर्म पंथाची माणसं या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। काल मी सांगितलं होतं, पाऊस येऊ द्या, तुफान येऊ द्या, हा मोर्चा निघणार आहे। हे स्वाभिमानी 1 रुपया न देता येणारा प्रत्येक गायरानधारक तुम्ही पाहत आहात। आम्ही या सरकारला जागा करण्यासाठी मोर्चामध्ये आलेलो आहोत। नक्कीच आम्ही या मोर्चामध्ये मागण्या शासन दरबारी मांडू आणि विजय प्राप्त करू, एवढंच या ठिकाणी बोलतो। बरं, आता या मोर्चामध्ये आपल्याला काही विविध संघटनेने पक्षाने पाठिंबा दिलेला आहे का? तिथं येणारं जे गायरानधारकाचं रक्षण करीत असन त्या प्रत्येक संघटनेचा माणूस येणार आहे। स्वाभिमानी आमचा शेतकरी संघटनेचा की जर बाई इथं आलेले त्याला जाणीव आहे की मी जरी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असलो तरी मला गायरानधारकाची जाण आहे, हा स्वाभिमान खिजरबाईच्या माध्यमातून मला दिसतोय। तिथं जर कोणी येत असेल तर आम्हाला आमचा त्यांना विरोध राहणार नाही, आमचा त्यांना पाठिंबा असेल। आम्हाला पाठिंबा द्या, गायरानधारकांना न्याय देण्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्या, अशी एवढी विनंती या ठिकाणी करतो। काय नाव आहे तुमचं? रमेश सुतार, कुठले राहणार, कुठले? साठेनगर। काय मागणी तुमची, कशामुळे तुम्ही आज मोर्चा सामील झालात? आमच्यासाठी आम्हाला घरकुल भेटावा, पैसे पिट्या नाही द्यायला आम्हाला। इकडे अरे आमचा गायरानधारकाचा प्रश्न आहे। मी चंद्रकांत आव्हाड, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष। आमची सगळी त्यांना विनंती आणि आमचा पाठिंबा आहे धम्मपालला। कोणत्या पक्षाचे तुम्ही? मी बहुजन समाज पार्टीचा आहे। पाठिंबा दिलाय मोर्चाला? हां, बरं। काय नाव आपलं? शिवाजी किसन सुतार, राहणार कुठले? गेवराई वीरलवजी नगर। बरं, काय मागण्यात आपल्या आज प्रमुख काय? गायरानाचे 7/12 भेटायला पाहिजेत, पीक पंचनामे करायला पाहिजे त्यांनी, आमचे एकीला नावाला लावायला पाहिजे त्यांनी, पिट्यार आम्हाला भेटायला पाहिजे, घरकुल भेटायला पाहिजेत। परत जे काय लोक अतिक्रम केलेले आहेत त्यांना अतिक्रमचे पिट्यार भेटायला पाहिजे, त्याला घरकुल द्यायला पाहिजे। आमचे घर मोडायला लागले रावसाहेब, आम्हाला राहायला जागा नाही, आमचे घर मोडून आता पुढे काय जायचं आम्ही? कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही आगरनांदूरचे। काय प्रशासनाच्या नोटीस पाठवल्या का तुम्हाला? आम्हाला नोटीस आल्या पण आम्ही त्याला घेतलं, म्हणजे कसं आहे आम्हाला राहायला जागा नाही, काय सांगा तुम्हाला? बोला, काय नाव आपलं? बोला। जातेगावून आलो, गौरव कारकी। काय मागण्यात आपल्या प्रमुख, काय मागण्यात? आज 50 वर्ष झालं आमचे आई वडील राबते त्याच्यात, गायरानधारक आमच्या नावचं व्हावं म्हणून आतापर्यंत झालेलं नाही, आणि हे आमचं नावचं व्हावं हे आमची प्रमुख मागणी आहे। नाव बोला, नाव सांगा आपलं। रामभाऊ बोले, राहणार कुठले? मुदापुरी। बरं, आज गेवराई शहरामध्ये गायरानधारकाचा मोर्चा निघतोय, काय मागण्यात आपल्या? आपलं गायरान नावावर व्हायला पाहिजे, पंचनामे व्हायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ज्याला गायरान त्याला द्यायला पाहिजे। पण म्हणजे किती एकर गायरान कधीपासून करताय तुम्ही? आम्ही जवळजवळ 15-20 वर्ष झाले वैती। बरं, शासनाकडे काय असा पाठपुरावा केला होता का तुम्ही त्याचा? केला होता आम्ही पाठपुरावा, पण काय त्यांच्याकडून काय उत्तर? त्यांचं उत्तरच नाही काहीच। ठीक ठीक। काय नाव आपलं? आश्रम अंबू चव्हाण। राहतो, गायरान काढलेले 21, आम्हाला 7/12ची हक्कादारी काहीच भेटली नाही। किती वर्ष झालं गायरान खातात? बरं, किती एकर आहे? आता ते 2-3 एकर भरून तुम्ही तहसीलदारकडे माहिती दिली होती का गायरान? पुष्कळ जरी कलेक्टर साहेबांकडे दिलेली, बरं, काय म्हणते त्यांचं काय उत्तर येतं तुम्हाला? आम्हाला 7/12 भेटला नाही, बरं, आणि हक्कादारी काहीच नाही झाली, आणि आम्हाला घरकुल नाही, काहीच नाही, असंच आहे। जाग्याचा पीटीआर वगैरे आहे का जुने आपल्याकडे काही उपलब्ध असा? नाही, नाही ना। 2 मिनिट बरं, लाईव्ह सुरू आहे, या आपलं नाव सांगा। बोलू नका। बाबासाहेब कांबळे, मानव हित लोकशाही पक्षाचा बीड जिल्हा अध्यक्ष आहे। आज मोर्चा निघत आहे। गायरानधारकाचा गेल्या 50 वर्षापासून गायरानधारक ही जमीन खचित आहेत, पण शासनाने सोंगडपणा करून
काहीतरी आपल्या नोटिसा पाठवून हे लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. ह्या शासनाने ताबडतोब कसत असलेला गायरान जमिनी 7-12 नावच्या करून देण्यात यावा. ज्या 7-8वर जो खासरा म्हणून त्यांनी पोट खराब लावले आहे तोही खासरा पत्रक व 7-12 दुरुस्त करण्यात यावा. हीच आमची प्रमुख मागणी असेल आणि ह्या पक्षाला, ह्या संघटनेला, सर्व माझ्या गायरानधारकाला पाठिंबा आहे. हीच मी आज बोलू इच्छितो. ओके, धन्यवाद. चला
चांगलं स्वरूप आलं ना. ठीक आहे. हो. अतिक्रमण धारकांना पीटीआर मिळाला जेवण केलंय का मोठ्यांनी शिवाय ऐकून गेलं पाहिजे. अरे गायराला आपल्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, साहेब अण्णाभाऊ साठ्यांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, छत्रपती शिवराय महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं
फुलेंचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, शाहीर अण्णाभाऊ साठेंचं, भगवान बाबांचं, सेवालाल महाराजांचं, ताईदेवी होळकरांचं, हजरत टिपू सुलतानांचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, झारखंडला PTR मिळालाच पाहिजे. ओके द्या जरा घोषणा द्या, काहीतरी करा, बोला जरा थोडं. जे गायरान धारक असतील त्या जोडणी जमीन फसत आहेत, ज्यांच्या हक्काच्या ज्यांच्या मुलं आहेत, त्यांचे कुटुंब जगत आहे, असे सर्व खाली बस ना, तुम्ही खाली बसा ना. 2 मिनिटं काय करायचंय, बस तुला मी फुटू देतो, बस. त्यामुळे आपण आज सातत्याने त्या तहसील कार्यालयावर गेल्या 25-30 वर्षापासून मोर्चे आंदोलन, विशेष करून ज्या काय मागण्या, जे काय कागदपत्र आहेत ते आपण या तहसीलवर देत आलेलो आहोत. परंतु मित्रांनी आजपर्यंत ते सोंगाडे सरकारने हे गायरान नावचं करण्यासाठी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आज आपल्यावर ही पाळी आलेलं आहे, वारंवार आपण संघर्ष करीत आलेलो आहोत. आज रोजी आपण जो मोर्चा काढलेला आहे गायरान जमीनसाठी, ही गायरान जमीन आजपर्यंत लोक 50 वर्षापासून कसत आहेत, ती जमीन कसून आपले कुटुंबाला जगवित आहेत. पण सालून साल, वर्षानुवर्ष, दिवसांदिवस सरकार काहीतरी नवीन कायदा काढतं आणि त्या कायद्याला
सांभाळून किंवा काहीतरी विचलित भावना करून लोकांचे मन दुखवतो. पण आज मला एक सांगायचं आहे गायरन धारकाला, आपण सर्वांनी एकजुटीने येण्याची गरज आहे. आणि खरोखर तुम्ही आपण आलात, मी तुमचा अभिमान करतो. आज रोजी गायरान जमीन ज्या नावच्या झालेल्या आहेत त्याच्यावर जो पोट खराब लागलेला आहे 7/12वरती, तो पोट खराबी 7/12वरती काढण्यात यावा. जे आज रोजी जमीन कसत आहेत, ज्यांच्या अतिक्रमण जागा आहेत त्याचे PTR देण्यात यावात. आज रोजी जे गायरान आहेत पण त्याचे उपजीविका भोगवण्यासाठी आज पंचनामे नाहीत. ते पीक काढतात, पिकं काढून आपल्या पोटाची उपजीविका जगवण्यासाठी ते विकतात. पण आजही तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार त्या गायरानात जायसाठी त्याला टाईम वेळ भेटत नाही. मित्रांनो, या तहसीलदारांनी, मंडळ अधिकारी, तलाठीने प्रत्येक गायरानात जाऊन त्या गायरानाचा पीक पंचनामा केला पाहिजे. त्या जमिनीचा 7/12 एकीची नक्कल ह्या 8 दिवसाच्या आत देणे गरजेचं आहे. नसता हा समाज सरकारला जागा करण्यासाठी काही वेळ लागत नाही. त्यामुळे आपण हा तहसीलवारा तिथं मोर्चा आणलेला आहे. आपण कित्येक वर्षापासून कागदपत्र या तहसीलला देत आलेलो आहोत. पण तहसीलदार, कलेक्टर किंवा कोणताही आमदार, खासदार, प्रतिनिधी हा लक्ष द्यायला तर आज आपली एकच मागणी राहील त्या गायरान धारकाविषयी की तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांनी त्या बांधावर जाऊन पंचनामा करायला पाहिजे आणि त्या गायरानाला 7/12 देण्यात यावा किंवा त्या 7/12 आठवड्याचं पोट खराब जमीन लावलेलं आहे. आज त्यासाठी आपण या तहसीलवर मोर्चा आणलेला आहे. हे सरकार डोळे झाकपणे करते. गायरानाचं काम म्हणलं की तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारला वेळ भेटत नाही. पण कुठं 2 नंबरच्या धंद्यावर जायचं म्हणलं की लगेच वेळ मिळतो. पण आमचा गायरान धारक रात्रंदिवस तो जमीन कसत आहे. त्याला 7/12 रस्त्याने हा मोर्चा आम्ही तहसीलवर आज आणलेला आहे. हा 7/12 8 दिवसाच्या आत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांनी बांधावर जाऊन त्यांचा पंचनामा करायला पाहिजे. त्यांचे लेखीचे नक्कल द्यायला पाहिजे आणि तो 7/12 ताबडतोब देण्यात यावा ही मागणी आम्ही आज तहसील कार्यालयावर आणली आहे. आणि यानंतर काही वक्ते बोलण्यासाठी आलेले आहेत. खिजरबाई शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हे 2 शब्द बोलतील. त्यांना विनंती, त्यांनी 2 शब्द बोलावं. आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमचे मित्र धम्मपालजी कांडेकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि या गायरान धारकाला आपल्या जमिनी कष्टासाठी तहसीलदारांनी 7/12 यांच्या नावावर करायला पाहिजे. आणि आम्ही आता या धम्मपालजी कांडेकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. इकडे सर समोर. यानंतर एक मिनिट. जेबीम आर्मीचे संजय जाधव हे पाठिंबा देण्यासाठी हे पत्र देतील. त्यांना विनंती, त्यांनी समोर यावं. तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्य या देशातील सर्वसामान्य जनता तसेच शोषित पीडित मित्रांसाठी वाहिले आणि या देशांना न्यायिक घटना लिहून दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे,
व इतर ज्यांनी ज्यांनी आपल्या कार्याचं योगदान दिलेलं आहे समाजासाठी अशा सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन. आज या ठिकाणी आपण सर्व जमला दलित कॅन्सर सेवा रिपब्लिकन पार्टी आयोजित कार्यकर्ते जे आहेत आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय धम्मपालजी कांडेकर यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे मोर्चाचा, या संदर्भात बोलण्याविषयी मी आपणास एक मनोगत व्यक्त करू इच्छितो. त्यांचा कार्यक्रमाच्या उद्देशानं त्यांचा उद्देश आपल्यासमोर येईल. 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्याचा पहिला सत्याग्रह सुरू केला. आपल्या सर्वांना असं वाटतं, या देशातील तमाम नागरिकांना असं माहीत आहे की त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. परंतु बाबासाहेब म्हणतात, अरे बाबांनो, मी पिण्याच्या पाण्यासाठी तो सत्याग्रह केला नसून मेलेल्या माणसांना जिवंत कसं करता येईल, त्यांना जागी कसं करता येईल, त्यासाठी माझा तो पहिला सत्याग्रह होता. आणि अशाच पद्धतीनं जे झोपलेले लोक आहेत गायरानधारक, खरं तर इथं याच्यापेक्षा खूप मोठी संख्या पाहिजे होती. तालुक्याचा विषय आहे, तालुक्या बाहेरचे लोक यायला पाहिजे होते, कारण विभागीय कार्यकर्ते, विभागीय नेते यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढं की या कार्यक्रमाला जितक्या जास्त बहुसंख्येने आपण दिसाल त्या पद्धतीनं शासनाचे प्रशासनाचे धाडे जणांतात. अन्यथा त्यांच्या कार्यक्रमाला यश आणून द्यायचा प्रयोग करणं म्हणजे आपल्यासाठी चुकीचं ठरेल. त्यांच्या त्यागाची भावना लक्षात घ्या. एक कार्यक्रम आयोजित करताना कार्यकर्त्याला किती खस्ता खावा लागतात. प्रत्येकाला असं वाटतं की व कार्यकर्ता काहीतरी स्वार्थापायी कार्यक्रम करत असेल, परंतु त्याची तळमळ, त्याचा त्याग, या सर्व गोष्टीची जाणीव प्रत्येकाने ठेवावी आणि येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात धम्मपालजी कांडेकर यांच्या पाठीशी उभं राहावं असं मी सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर प्राण संघटनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार हे पाठिंबा देण्यासाठी त्यांचं पत्र देतील. आज आपल्या गेवराई तालुक्यातील पॅन्थर रिपब्लिकन पार्टी गेवराई यांच्या वतीनं गायरान अतिक्रमण घर बचाव या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्ष गेवराई या संघटनेच्या, या पक्षाच्या वतीने मी तालुका प्रतिनिधी म्हणून या आंदोलनाला, या मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो व तहसीलदार साहेबांना एक विनंती अशी करतो की साहेब, हे ग्रामीण भागातून काही लोक आपल्या तहसील कार्यालयाच्या समोर येऊन बसलेले आहेत. आपण या लोकांची दखल घेतली पाहिजे आणि यांच्या जे काय अतिक्रमणाचा विषय आहे त्याच्यावर तुम्ही सखोल चौकशी केली पाहिजे आणि यांना न्याय कुठेतरी मिळेल याची भूमिका आपण घ्याल, या विषयाने तुम्हाला विनंती करीत आहे. आणि तसेच अनेक दिवसापासून गेवराईच्या घाणेरड्या राजकारणामुळे काही निराधार लोकांचे 4000 लोकांचे जे काही नावं लागलेले होते ते आपण त्याच्यावर शे आणून ज्या गोरगरिबाचे चोर बंद केलेले आहे त्याविषयी देखील आपण बोललं पाहिजे आणि त्याच्यावरही आपण कुठला तरी विचार केला पाहिजे. कारण हे गोरगरीब जे लोक आहेत हे लोक तुमच्या आमच्या जीवावर जगत नाहीत. हे लोक आपल्या स्वतःच्या कष्टाने जगणारे लोक आहेत आणि त्यांचा जो मर्यादा आपल्या पैसे आलेला आहे तो तोडी त्या लोकांच्या खात्यावर जमा करण्यात यावा आणि त्या 4000 लोकांच्या नावाचे विचार करावा आणि लवकरात लवकर तो विषय पेंडिंग मधून बाहेर काढावा एवढीच विनंती आपल्याला करतोय. कारण की वारंवार आपल्याला जे काही लोकांनी विनंती केलेली असेल, निवडून दिले असतील, त्याच्यावर आपण कधीही विचार केला नाही
आज विनंती तुम्हाला मी तुमच्या दरबारात उभा राहून तुम्हाला विनंती करतोय की त्या 4,000 लोकांचे तुम्ही प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावा. नसता त्या 4,000 लोकांना घेऊन मी तुमच्या दालनामध्ये येणाऱ्या काळामध्ये लवकरच घेऊन येणार आहे. व अनेक माझ्याकडूनही तुम्हाला देखील निवेदन दिलेले आहेत. पालख्या डोंगरावरचा विषय असेल, तुमच्या निराधाराच्या हयातनामे घेण्यासाठी जे डीबीटी फॉर्म घेण्यात येत असते, त्याच्यावरती ते डीबीटी फॉर्म करण्यासाठी जी ऑनलाईन प्रक्रिया तुमची चालू आहे, त्या प्रक्रियाचा विषय आणखी लोकांच्या समोर आलेला नाही. कारण त्या डीबीटी फॉर्मसाठी प्रत्येक लाभार्थ्याला या 500 ते 1000 रुपये खर्च करावा लागते. त्याचं कारण अजून या लोकांना कळलेलं नाही, तेही तुम्ही समजून सांगावा. आणि त्या डीबीटी फॉर्मचा आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीनं लोकांच्या लक्षात येईल या हिशोबाने त्यांना सांगण्यात यावा. एवढं मी माझे 2 शब्द संपवतो. आणि या धम्मपाल कांडेकर साहेबांनी आज अतिक्रमण धारकाच्या विषयावर एक चांगल्या पद्धतीनं मोर्चा काढून या प्रशासनाला जागी करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. धम्मपालजी आपल्या या लढ्याला शेवटपर्यंत कांद्याला कांदा लावून एक प्रहार जनशक्तीचा प्रत्येक प्रहार सैनिक आपल्या सोबत राहील एवढं बोलतो आणि तो थांबतो. जय प्रहार, जय भीम. हॅलो. यानंतर महाराष्ट्र निपुण पक्ष बीड जिल्हा अध्यक्ष काळकोड साहेब हे 2 शब्द बोलतील. हॅलो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी या सर्व महापुरुषास महामाता प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आज पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जो गायरान दादांचा जो मोर्चा या तहसील कार्यालयावरती काढलेला आहे, मी सर्वप्रथम या ज्या मोर्चाचं जे नेतृत्व यांनी केलंय, जे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत युवक आघाडीचे धम्मपालजी कांडेकर साहेब, यांचं खरोखर यांच्या सर्व टीमचं मी माझ्या मनातून त्यांचं खरोखर कौतुक करतो. आणि धम्मपाल कांडेकर साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या लढ्यात तुम्ही एकटे नाही, तर सर्व गेवराई तालुक्याच काय पण पूर्ण बीड जिल्ह्याचे गायरानधारक तुमच्या सोबत या लढ्यामध्ये आहेत. आणि एवढंच नाही तर आज वेळ प्रसंगी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मी बीड जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी की पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. ज्या या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्याची गायरानधारकाच्या हक्काची जे तुम्ही मोर्चा काढता हमेशा आम्ही पाहतो तर मीडियाच्या माध्यमातून, तालुक्यामध्ये 1 नंबरचं काम जर कुणाचं असेल तर धम्मपालजी कांडेकर साहेबांचं आहे. आणि आम्ही पण कांडेकर साहेब, तुम्ही कधीही आपल्या गोरगरीब बांधवांसाठी जो मोर्चा काढतात, जे हकीकतपण असेल किंवा घरांचे काही विषय असतील, गायरानधारकांचे विषय असतील, आम्ही पण तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राहू. आणि परत एकदा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या मोर्चास आमच्या धम्मपालजी कांडेकर साहेबांना पाठिंबा आहे एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय राम. मराठवाडा सचिव आमचे मार्गदर्शक शिवाजीराव डोंगरे साहेब यांच्या वतीने सगळ्यांना जय भीम. आणि ज्याच्यासाठी आला ते जय भीम करा, जय भीम करा सगळे. तुमच्या आमच्या जगाच्या बापाला अभिवादन करून, तुमच्या आमच्या जगाच्या बापाला अभिवादन करून धम्मपाल कांडेकरचं हार्दिक स्वागत करून त्याचं सगळ्यात पहिलं अभिनंदनासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या करा.
विषय असा आहे, मी शिवाजी डोंगरे जय भीम आर्मीचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून जय भीम म्हणणं हे जसं या धर्माचं म्हणत नाही, पण धार्मिक लढाईतलं जसं श्री गणेशाने इतर समाजाचे इतर धर्माचे लोक सुरुवात काय चांगल्या कामाला करतात, त्या पद्धतीने तुमच्या आमच्या बापाच्या संविधानावर राज्यघटनेवर चालणाऱ्या ह्या देशात सगळ्यात पहिलं जय भीम म्हणलं पाहिजे. चांगल्या कामाची सुरुवात जय भीमने केली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एकदा जय भीमच्या नावाने टाळ्या वाजवा आणि जय भीम म्हणा. क्यों नहीं बोलते आज्ञाधारी आहे तरी मी सुगंधाताई थोरात यांना विनंती करतो की त्यांनी मोर्चामध्ये सामील होऊन एक मार्गदर्शन कर त्यांनी साहेब गाडी बसा. जय भीम आर्मीच्या वतीने धम्मपाल कांडेकरच्या मोर्चाला पाठिंब्याचं पत्र मराठवाडीच्या अध्यक्षांनी दिलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला एक किस्सा सांगितला, एक प्रसंग सांगितलाय. तो प्रसंग तुम्ही ऐकलाय तरी तुम्हाला रेफरन्स करतो. 1927 ला बाबासाहेबांनी एक आंदोलन केलं होतं पाण्याचं. म्हणजे तुम्हाला पाणी मिळत नव्हतं म्हणून आंदोलन केलं नव्हतं, पण तुम्ही मेलेले शेळ्यात अन्याय सहन करणारे लोक तुम्ही कोणाला तरी घेतात आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर तुमचा जो अधिकार आहे त्याचं तळे तर तुझ्या बापाचं तळे, तुझ्या बापाचं तर माझ्या बापाचं तळे म्हणून बाबासाहेबांचं ते आंदोलन होतं. आणि 70 वर्षात बी आपल्या समाजाची तीच परिस्थिती आहे. त्या सगळ्या लोकसंख्येतून दिसून येते, मोर्चाच्या लोकसंख्येतून. बघा मागच्या वर्षी एक मोर्चा काढला होता आम्ही. प्रश्न तेच होते, गायरान आणि हक्काचं घर. ते हक्काचंच आहे, गायरान हक्काचंच आहे, तुमचं घर तुमच्या हक्काचंच आहे, ते कुणाच्या बापाचं नाही. त्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला आपल्या बापाने सांगितलेलं आहे, तरी सुद्धा त्या घराचा मालकी मिळवण्यासाठी आपल्याला या तहसीलदाराला 10 वेळेस सांगावं लागते. आणि म्हणून या प्रशासनाला तुमच्या आमच्या घटनेच्या संविधानाच्या माध्यमातून गुण येत नाही. म्हणून काय झालेला प्रसंग प्रशासनाने बघितला, तसा जर त्यांच्या प्रशासनावर कालच्यासारखा प्रसंग आणायची त्यांची लायकी असेल तर आम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देता येते. या प्रशासनाने ही गोष्ट माझी ध्यानात घ्यावा. आणि म्हणून गाराणावर मोर्चे काढणं समाजाच्या कार्यकर्त्याचं काम आहे, पण ज्याच्यासाठी मोर्चे काढायचे त्याचा बी एक काम आहे की त्याने ह्या प्रशासनाचा पाठलाग केला पाहिजे. आणि म्हणून ह्या प्रशासनाला गेवराई प्रशासनाला मी माईच्या दृष्टीने तर विचारतो गेल्या वर्षीच्या मोर्चाचं निवेदनाच्या त्याने काय फॉलोअप घेतलंय ते ह्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्हाला तहसीलदारांनी आम्हाला भेटायला येताना ते सगळे पेपर घेऊन यावं. आणि प्रहारच्या अध्यक्षाने जे घोषणा केली की 4000 लोकांचे घर जाणण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीची तरतूद केली होती संजय गांधी आणि सावंतभाई. तर त्याचं एक 6 महिने झालं ते मिटिंग होऊन, तर त्या प्रसंगावर येताना तहसीलदार साहेबांना विनंती की त्यांनी या 2 प्रश्नाचे उत्तर घेऊनच मोर्चाचं निवेदन घ्यायला यावा. नाश्ता ह्या 2 प्रश्नाचे उत्तर दिले नसले तर तहसीलदारांनी काळजी घ्यावा ना आमच्याकडे येऊ नये. आम्ही रस्त्यावर बसणारे माणसं आहेत का, ते रस्त्यावरच बसून त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर घेतल्याशिवाय आम्ही यातून उठणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद. सिरियल जीवन आलेले आता छत्रपती तात्या गायरनधारक जुने नेते आहेत, ते 2 शब्द बोलतील. त्यांना विनंती त्याने 2 शब्द बोलावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत महाकारुणी गौतम बुद्ध आणि गायरनधारक अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, आज आपण या गायरान जमिनीसाठी धम्माजी कांडेकर आसरा नेता गेवराईमध्ये कधी येणार नाही. आज तुमच्या खांद्याला खांदा देऊन रात्रंदिवस मेहनत करून आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. आज तुम्ही सांगा, धम्मा कांडेकर जिथे तिथे नाही, जाग जाग उभा आहेत. हे कोणासाठी उभा? हे तुम्हा आम्हासाठी.
हे आवाज बघून सुद्धा चांगलीची फाटली पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे आपण काय बोलतो तो. पण आपण काय बोलत नाही. सारखं ते होतंय होऊ द्या. आज एवढंच नाही, ज्यांना ज्यांना आता या गायनासाठी आलेले हे आपण काळजी घेतली पाहिजे. पण धम्माकांड कांडेकर साहेब आपल्या गेवराई तालुक्यामध्ये ज्या ज्या जागेवर अडचण असेल त्या त्या जागेवर ते उभा राहतात. आपण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन जर उभा राहिले आणि आता तुम्ही जे गायरान धारक जरा कमी संख्येने आलेला, पण इथून मागं कम से कम 10,000च्या संख्येने उभा पाहिजे. बस मी एवढे म्हणून मी माझ्याकडून संपतो घेऊन गेला. सुबोजी मुंडे साहेब त्यानंतर 2 शब्द बोलतील. त्याला विनंती त्याने 2 शब्द बोलावं. 2 मिनिटांमध्ये घे करा. सरजी बोला. इकडे या. थांबून काही होणार आहे का? तुम्हाला थोडं जर वाटत असेल ना, आम्ही बसलो ना खाली, जरा इकडे आहे ना, असं खाली बसा ना, जरा पैसे आपण दाखवू ना त्यांना अडवून, जरा त्यांना असं चालता नाही आलं पाहिजे. जरा डोक्यात घ्या ना, तुमचे डोके कसे चालणार बाबा. इकडे येणार इकडं खाली बसा रे, खाली बसा दादा. बसा बसा उन्हात, मी बी बसलो उन्हात. इकडे घे रे, इकडे घे तुझ्या तुझ्याकडे दे रे, इकडे आतमध्ये कुणी असेल खाली बसा. तहसीलदार साहेब त्यांना जरा येऊन नाही द्यायचं आपल्याला. आजच्या या कार्यक्रमाला मला यायला ज्यांनी सांगितलं होतं, मी अगोदर माफी मागतो तुमच्या सर्वांची की नाईक साहेबांच्या कार्यक्रमात असल्यामुळे मला यायला उशीर झाला. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. दुसरी गोष्ट, धम्मपाल कांडेकर हे त्यांच्या पद्धतीने ही गायरानधारकांची आणि घर वाचविण्याची लढाई करत आहेत आणि त्याला तुम्ही सर्वजण साथ देत आहात, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि जगामध्ये जी लढाई, ज्या लढाईत स्त्रिया सामील होतात ती लढाई जिंकलीच जाते. त्यामुळे आमच्या मायमावल्या रस्त्यावर आलेल्या आहेत. पण शासनाला जर जाग येत नसेल आणि शासनाला आमची सामाजिक न्यायाची लढाई, आमच्या अधिकाराची लढाई जर हात सोडून त्यांना लक्षात येत नसेल तर ही लढाई आम्हाला हात सोडून सुद्धा करावी लागेल. आज आम्ही हात जोडतोय. शासनाने जागेवर यावं, अधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्च्यावरून उठावं आणि हा जनतेचा आक्रोश रस्त्यावर का आहे हे त्यांनी समजून घ्यावं. जर आम्ही हात सोडले तर हे शासनाला महाग पडेल. ही विनंती मी करतोय. आपण इथं सर्वजण समदुःखी आहोत. इथं कोणीही पुढं नाही, इथं कोणीही पाठीमागं नाही आणि आपला अधिकार आहे. शासन म्हणजे आपण आहोत आणि महामानवाने ह्या देशाची संपत्ती ही आपली सांगितलेली आहे आणि शासनाची जी अतिरिक्त जमीन आहे ज्याला आपण गायरान म्हणतो, आपण त्याच्यावर थोडे थोडे तुकडे मागतो. मोठ्या मोठ्यांनी शेकडो एकर जमीन केल्या, त्याच्याबद्दल शासन काही करीत नाही. त्यांच्याबद्दल शासन हातात बांगड्या घालतं. पण आम्ही झोपडपट्टीसाठी, घरासाठी 100-200 स्क्वेअर फूट मागितलं तर शासन बुलडोझर पाठवितं. आम्ही त्याचा निषेध करीत आहोत. आम्हाला अतिक्रमणाच्या नोटीस पाठवल्या जातात. अतिक्रमण का आम्ही एकट्यानेच केलंय का? सगळ्यांनीच केलं. आणि नोटीस पाठवायच्या तर सगळ्यालाच पाठवा. त्यामुळं आम्हाला शासनाने जास्त बोलायला लावू नये, जास्त संघर्ष करायला लावू नये. तहसीलदार साहेब असतील, नायब तहसीलदार, जे त्यांचे अधिकृत अधिकारी असतील त्यांना मी
आपल्या सर्वांतर्फे माझ्यातर्फे वंचित उपेक्षित भटक्या विमुक्तांतर्फे विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि त्यावर सकारात्मक निर्णय द्यावा. आम्हाला कलेक्टर ऑफिसकडे मोर्चा घेऊन जायची वेळ येऊ देऊ नये ही विनंती मी तहसीलदार साहेबांना करतो. आणि आपण इतक्या उत्स्फूर्तपणे इतक्या सकृतपणे या ठिकाणी या मोर्चामध्ये आलात. कामकाजाचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत, तरी आपण सर्वांनी एकदा शासनाला जागी करणारी एकच घोषणा आहे ती द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बापांचे बी बाप आहेत, हे बापांचे बी बाप आहेत आणि त्यांनी दिलेला कायदा आहे. त्यामुळे आम्ही इथं हात जोडून उभा आहोत. आम्हाला हात सोडायची वेळ शासनाने येऊ नये एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांच्या मागण्याला आपल्या मोर्चाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मोंडे साहेब. यानंतर बहुजन विकास परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष भास्कर धोरंदरे साहेब बोलतील. त्यांना विनंती त्याने तुम्ही शब्द बोलावं. हॅलो. आज धम्मापाल कांडेकर रिपब्लिकन पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या गेवराई तालुक्यात गायरानधारक झोपलेले जागा करण्याचं काम केलं. मी त्याचं प्रथम अभिनंदन करतो. तसेच या गेवराई तालुक्यातील व शहरातील जे वडीलधारी माणसं, आई बहिणी सगळ्या मोर्चाला उपस्थित राहिल्या त्याचं पण मी मनापासून स्वागत करतो. आणि या गेवराई तालुक्यात बऱ्याच 40-45 वर्षापासून गायरानधारकाचे पंचनामे नाहीत, त्याला 7-12 भेटल्या नाहीत. हे शासन काही आपल्याकडे दखल देत नाही. यासाठी कांडेकरची संघटनाच नाही तर आम्ही सगळ्या दलितांच्या संघटना या कांडेकरच्या गायरानधारकांना आमचा सगळ्याचा जाहीर पाठिंबा आहे. आणि हे लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन याचे गायरान पंचनामे चालू करावेत, वैतीला नावं घ्यावत आणि प्रस्ताव कलेक्टरकडे मंत्रालयाकडे लवकरात लवकर पाठवण्यात यावा. नसता आम्ही वाट पाहू महिना 15 दिवस तर आम्ही नाही तर आम्ही सर्व संघटना एकत्र होऊन यापेक्षा भयानक मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन करू असं मी या ठिकाणी गवाही देत आहे. आणि कांडेकर यांनी जे पुढाकार घेतला मोठ्या मनाने घेतलेला आहे त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. आणि त्यांच्या सोबत बी आपण या प्रश्नासाठी आपण हमेशा संगतीने राहावं अशी माझी सगळ्याला विनंती आहे. आम्ही एवढं बोलून 2 शब्द बंद करतो. यानंतर आकाश पराते बोलतील. त्यांना विनंती त्याने 2 शब्द बोलावं. प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लवजी. मी वयाने लहान असल्यापासून इथं बसलेल्या सर्व समाज बांधवांनी गायरानधारकांनी धरलेले असून त्यांना आम्ही कुठल्याही सरकारने काहीही भूमिका न दिलेले आम्ही आक्रमक होऊ असे सरकारने काही करावं नाही. आणि आम्ही कायम धन्यपाल कांडेकर साहेबांसोबत आहेत हे सरकारने आणि इथल्या तहसीलदारांनी लक्षात घ्यावं. अन्यथा 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना काय केलं हे तर सर्वांनाच माहिती आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय लवजी.